सो हिअर वी वर वॉट बेटा, वी वर सेइंग वॉट की सलकाय प्रेझेंट असतात आणि गायरी प्रेझेंट असतात. बघा ना, कॉन्व्होल्युशन्स असतात तर त्यांना आपण काय बोलतो, फोल्ड्सला गायरी अँड सलकाय. गायरी म्हणजे काय बेटा, कॉन्व्होल्युशन्स. अच्छा, कॉन्व्होल्युशन्स म्हणजे प्रोजेक्शन्स बोललेले आणि हे जे ग्रुप्स आहेत तर त्यांना काय बोलले बेटा, ते सलकाय असणार आहे. नेक्स्ट वन इट इज दे आर सेइंग की गायरी अँड सलकाय है ना, लास्ट लेक्चरमध्येच आपण बघितलं, दे इन्क्रीज वॉट, टोटल सरफेस एरिया. नीट लक्षात घ्या, टोटल सरफेस एरिया फॉर अकोमोडेशन ऑफ वास्ट नंबर ऑफ व्हॉट, नर्व सेल्स. बराबर बेटा, कारण सीएनएसचा पार्ट आहे. सीएनएसच्या पार्टमध्ये काय येतात, नर्व सेल्स येणार आहेत. बराबर, जसं आता आपण इंटेस्टाईनमध्ये घेतोय की तिथे विलाय प्रेझेंट असतात. विलाय काय करतात, इन्क्रीज द सरफेस एरिया, बट फॉर व्हॉट, फॉर ॲब्झॉर्प्शन है ना, ॲब्झॉर्प्शन ऑफ द फूड, न्यूट्रिएंट्स, त्याच्यासाठी सरफेस एरिया इन्क्रीज करतोय. आता हे ब्रेनची गोष्ट चालू, मग ब्रेनमध्ये काय असणार आहे बेटा, इट इज ऑल्सो इन्क्रीजिंग वॉट, द सरफेस एरिया. बराबर, सरफेस एरिया मीन्स फॉर वॉट, अकोमोडेशन ऑफ वॉट बेटा, वास्ट नंबर ऑफ न्यूरॉन्स. कारण ब्रेन कशाने बनलेला आहे, न्यूरॉन्सने बनलेला आहे. लक्षात घ्या बेटा, काय काय बोलतोय आपण. तुम्हाला माहिती आहे का बेटा, ॲक्च्युली हे जे सरफेस एरिया असतो ना आपला, तर हे जे अख्खे असे बोलतो गायरी आणि सलकायचे असणार, तर आपल्या याच्यामध्ये ना प्रत्येकामध्ये यू ऑल नो बेटा की आपला जो इंटेलिजन्स लेवल असते, IQ जे बोलतो आपण एक्सेट्रा, हे प्रत्येकाचं व्हेरिएबल असणार आहे. पॉलिजेनिकमध्ये जातं ना हे. तर इथे जे आहे तर बेटा की ते काय बोलतात की बिकॉज ऑफ डिफरंट पॅटर्न्स ऑफ अरेंजमेंट ऑफ गायरी अँड सलकाय इन डिफरंट लोब्स. आपले जे डिफरंट लोब्स आहे ना, फ्रंटल, परायटल, टेम्पोरल अँड ऑसिपिटल, तर यांच्यामध्ये प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये जे ना, तर गायरी अँड सलकायचे जे पॅटर्न आहे, फोल्ड्सचा जो पॅटर्न आहे, नंबर असणार आहे, पॅटर्न असणार आहे, तर तो कसा असणार आहे बेटा, हा डिफरंट आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट आपल्या सगळ्यांचं जे आहे तर ते डिफरंट ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे कसं बेटा, काही जणांमध्ये ना तर त्यांचं मॅथ्स खूप चांगलं असतं, काही जणांचं मॅथ्स पुअर असणार, काही जणांमध्ये लिडरशिप क्वालिटी असते, काही जणांमध्ये नसणार आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. बरोबर, काही स्पोर्ट्समध्ये खूपच छान असतात. हे सगळं ऑल दीज आर बिकॉज ऑफ वॉट बेटा, बिकॉज ऑफ डिफरंट पॅटर्न्स वी आर हॅव्हिंग इन अवर ब्रेन है ना. ती जी गायरी अँड सलकाय आहे तर त्याचं एक सिम्पलचं ते दिलेलं आहे ते. दॅन बेटा दे आर सेइंग वॉट, सरफेस ऑफ सेरिब्रल हेमिस्फियर इट इज हायली फोल्डेड. हे हायली फोल्डेड दिसतो ना सेरिब्रल हेमिस्फियर. सो वाय, बिकॉज ऑफ गायरी अँड सलकाय. ठीक आहे, सो ते एक झालेलं आहे. चला बुकमध्ये बघून घ्या कुठपर्यंत आलोय बेटा आपण. सलकायपर्यंत आलेलो आहे बेटा. तिथे नाव 3 डीप जे ना सलकाय, तिथून आपल्याला घ्यायचं आहे. फास्टमध्ये रीड करा, ओव्हरलुक करा पटकन. डन. ओके, चलो. नाव नेक्स्ट टॉपिक इट इज बेटा रिलेटेड विथ द डिफरंट सलकाय. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, डिफरंट सलकाय. म्हणजे ॲक्च्युली ऑलरेडी ब्रेन हा जो आहे ना सेरिब्रम, याच्यामध्ये खूप सारे सलकाय आहे. हे सगळे लाईन्स दाखवत आहे, हे सगळे काय सलकायच आहे. बट दे आर सेइंग की अजून पण काही डीप सलकाय प्रेझेंट असतात. ठीक आहे, नाव विच आर दीज डीप सलकाय. सो फर्स्ट वन जे आहे ना बेटा, सो दे आर सेइंग फर्स्ट वन इट इज सेंट्रल सल्कस. सी द वर्ड सेंट्रल सल्कस. ही डार्क कलरमध्ये दिसते, ही वाले, दिस इज सेंट्रल सल्कस. बेटा सेंट्रल सल्कसच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला कोण प्रेझेंट आहे,
फ्रंटल अँड परायटल, फ्रंटल अँड परायटल. सो फ्रंटल परायटल. सो इकडे कोण येते? सेंट्रल सल्कस. फ्रंटल परायटल, सेंट्रल सल्कस इज देअर. ठीक आहे. दूसरा विच सल्कस इज देअर बेटा? परायटो ऑसिपिटल सल्कस. म्हणजे सपोज आता ती इथे घेते मी. दिस इज परायटो ऑसिपिटल सल्कस. परायटो ऑसिपिटल म्हणजे कोणाच्या मध्ये बेटा? परायटल अँड ऑसिपिटल. दिस इज परायटल अँड पाठीमागे कोण आहे? ऑसिपिटल. सो विच सल्कस इट इज बेटा? परायटो ऑसिपिटल सल्कस इट इज. ठीक आहे, तेच आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? दॅट इज दिस वन एक सर्कस आहे. दिस इज वन सर्कस विच इज नोन ॲज व्हॉट? लॅटरल सल्कस. व्हॉट इट इज बेटा? लॅटरल सल्कस. लॅटरल सल्कस कुणाकुणामध्ये असणार आहे? द परायटल, दॅन टेम्पोरल अँड इकडून पुढे कोण येते? फ्रंटल. सो ती जी सल्कस असेल तिघांच्या मध्ये. सो यू विल कॉल इट ॲज व्हॉट? लॅटरल सल्कस or also known as what? Sylvian sulcus. And it is between, ही जी आहे, so it is between temporal, हा temporal आहे, parietal and this is what बेटा? Frontal. बरोबर येते का बघा? ही वाली जी आहे तर frontal आला, temporal आला आणि parietal आला, ह्या तिघांच्या मध्ये. सो ही जी सल्कस आहे, it is which sulcus? Lateral sulcus or Sylvian sulcus. So total how many sulci they have given बेटा? So total 3 sulci. Sulci 3 sulci मुळे central, parieto-occipital and which one beta? It is the lateral sulcus. So because of these sulci, how many lobes are formed beta? Total जे आहे तर 4 lobes असतात. पुन्हा एकदा सांगा, हा frontal side आहे, ही parietal आहे आणि ही temporal आहे. तर इथे एक sulci येते. कुठली sulci येते इकडे? lateral. फ्रंटल आणि परायटल त्याच्यामध्ये एक सल्कस येते. कुठली येते? सेंट्रल. आणि त्यानंतर मग परायटो आणि ऑसिपिटलच्या मध्ये एक सल्कस आहे. कोणती? परायटो ऑसिपिटल सल्कस. क्लिअर का बेटा? ठीक आहे. हे जे तर एवढं काय असणार आहे? सल्काय विल बी देअर. सो हिअर दे आर सिंग टोटल हाऊ मेनी लोब्स वी आर हॅव्हिंग? 4 लोब्स. बट है ना बेटा, वन मोर लोब इज देअर विच इज द 5th लोब, है ना? दैट वी विल सी. सो सी हिअर दे आर सिंग ईच सेरिब्रल हेमिस्फियर is further divided into 4 lobes, जे ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहेत. by what बेटा? 3 deep sulci, right? sulci they are saying they are not complete बेटा. जस्ट चेक करा, हे कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे? इनकम्प्लीट. बघा बेटा, ही जी येते इथे इट इज कमिंग टिल हिअर ओनली, इथपर्यंत चालली आहे. पुढे यांनी डॉट डॉट दाखवलेले, राईट? ही पण बघा बेटा, हिअर ऑल्सो यू कॅन सी डॉट 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 दे हॅव शोन. Means what? These sulci they are not complete. बराबर? Sulci are not complete. Thus, lobes are not clearly demarcated from each other. Demarcated means separated from each other. लक्षात येत आहे बेटा काय बोलतो ते आपण? सो जे टोटल पुन्हा एकदा सेरिब्रम मध्ये किती हेमिस्फियर्स आहे? 2 आहे. ईच हेमिस्फियर मध्ये किती सल्काय आहे? 3 आहे. 3 सल्काय मुळे किती लोब्स झालेले? 4 लोब्स झाले. बरोबर? सल्काय हे कंप्लीट असतात की इनकम्प्लीट आहे? इनकम्प्लीट आहे. बिकॉज ऑफ दॅट हे लोब्स जे तर क्लिअर कट तुम्ही सेपरेट करू शकतात का? डिमार्केट नाही. आलं बेटा लक्षात? दॅन फर्दर I told you now one more is there, that is 5th and it is which lobe बेटा? median lobe, है ना? हे जे फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल, टेम्पोरल झालं की अजून एक येतो जो आतमध्ये आहे. इट इज मीडियन लोब, ऑल्सो कॉल्ड व्हॉट बेटा? इन्सुला. मस्त आहे, मी फिगर दाखवते याची, त्यावेळेस कळेल ते. इन्सुला और व्हॉट? इन्सुलार कॉर्टेक्स. इन्सुला और व्हॉट बेटा? इन्सुलार कॉर्टेक्स. ठीक आहे. इज फोल्डेड डीप विद इन द लॅटरल सल्कस. हे दाखवते बेटा कसं असतंय. सो सी दिस वाली डायग्राम. इन दिस डायग्राम व्हॉट दे आर डुईंग बेटा? बघा, इथे एक लॅटरल सल्कस होते. ठीक आहे, जी लॅटरल आपण इथे घेतले. तिथे जे तर त्यांनी काय केलं, हे जे असतात ना इन्स्ट्रुमेंट्स ते लावले, है ना, स्पून टाईप. तर त्यांनी केल्यावर त्यांनी आता हे दोघांना काय केलं, असं सेपरेट केलं आणि मग मध्ये बघितलं तर कोण दिसला? हा दिसला. व्हॉट इज दिस? द 5th मीडियन लोब, है ना. इट इज ऑल्सो नोन एज व्हॉट बेटा? इन्सुलार कॉर्टेक्स. वेअर इट इज प्रेझेंट? डीप इनसाइड विच वाला सल्कस? लॅटरल सल्कस. इझी बेटा, सिंपल आहे. इथे पण सेम तसंच आहे. बरोबर?
आले लक्षात, इन्सुलार येतो. एवढं लक्षात आले. सो टोटल हाऊ मेनी लोब्स वी आर टेकिंग? 5. फिफ्थ वाला कोण आहे बेटा? इन्सुला. डीप मीडियम जो येतं इन्सुलार असणार आहे. हा, इन्सुला. वेअर इट इज प्रेझेंट? बिलो व्हॉट बेटा? विथ इन द विच सल्कस? लॅटरल सल्कस. एवढं लक्षात आलंय बेटा. हेच जर पिक्चर्स नसते आपल्याकडे, फोटोज नसते, तर ब्रेन शिकवायला किती अवघड झालं असतं. प्रत्येकानं वेगवेगळं इमॅजिन केलं असतं ना. तुला झोप येते का? उभं राहा. चला उभे राहा. ज्यांना पण झोप येते त्यांनी जे आहे तर लगेच उभं राहायचं. चलो. सो हिअर बेटा, नाव नेक्स्ट वन. फर्दर. आता कुठपर्यंत आलो आपण इथे? इन्सुलर लोबपर्यंत ना. येस. नेक्स्ट इट इज बेटा अबाउट द फंक्शन्स, फंक्शनल एरियाज ऑफ सेरिब्रम. फंक्शन त्याच्या आधी रीड करा जितकं झालंय ते. लगेच रीडिंग केली की रिव्हिजन होऊन जातं ना ते. ऑल द पॉइंट्स आर कवर्ड. साचीला केव्हा जायचं? किती वाजता जायचं? चलो डन. ऋतुजा बस बेटा. उसका सीक्रेट हो रहा है. मेलाटोनिन सीक्रेट हो रहा है क्या? हाँ, पीनियल ग्लैंड सीक्रेट कर रहा है मेलाटोनिन. और मेलाटोनिन क्या है बेटा? इट इज स्लीप वेक साइकिल वाला ना. अभी आया था क्या? अरे हाँ, तुमचा पेपर झाला ना बेटा. लिखा ना तुमने? रील है का? 70 पे. मेरा चेक किया तो मैंने एमसीक्यूज में रॉन्ग किया था. 5 में नहीं मुझे गारंटी 10 में से. मैंने सब क्वेश्चन आंसर में भर डाले तो उसमें डाला है. एक्चुअली उसी में मार्क्स कट होते हैं बेटा अपने. अच्छा ऐका ना, एमसीक्यू सॉल्व करता येत ना तुम्ही? टार्गेटचीच करताय ना आता? का 3ला? अच्छा ओके. आणि मध्ये प्रॅक्टिकल बोर्ड सब आले. परत आहे का? हो ठीक आहे. चला झालंय का बेटा? आता घेऊ पुढे की स्टॉप करू? चल आता हे फक्त सेरिब्रम हा कंप्लीट करून टाकू थोडा, जेवढं जमेल तेवढं ते. आता नेक्स्ट जो येतो आहे बेटा, सो इट इज फंक्शनल एरियाज ऑफ सेरिब्रम है ना. आता इथे नीट लक्ष द्यायचं आहे काय सांगतोय.
तर हिअर इट इज व्हॉट फंक्शनल एरियाज ऑफ सेरिब्रम मीन्स वेन यू सी दिस द सेरिब्रम, इथे आता काय काय एरियाज येतात बेटा. आता एरिया वर्ड येतोय. एरिया मीन्स रिजन्स. एरिया मीन्स व्हॉट रिजन्स आहे. रिजन्समध्ये ना दोन टाईपचे रिजन्स येतात. एक मोटर एरिया असणार आहे, एक जो आहे तर सेन्सरी एरिया असणार आहे. ठीक आहे. वन इट इज विच वन बेटा, मोटर एरिया. दुसरा कुठला असणार आहे, सेन्सरी एरिया. तरी आता इथे बघा कुठले कुठले एरिया दिलेले. वन इट इज व्हॉट मोटर एरिया, दूसरा इट इज व्हॉट प्री मोटर एरिया, नेक्स्ट इट इज व्हॉट असोसिएशन एरिया, नेक्स्ट इट इज व्हॉट ब्रोकास एरिया. हे तर फ्रंटल लोब्सचे झाले. अवघड वाटतंय का? बघा ॲक्च्युली दे आर सेइंग व्हॉट की जो ब्रेन असतो आपला, तर आपल्या ब्रेनमध्ये खास करून जो सेरिब्रम आहे बेटा, तर सेरिब्रममध्ये डिफरंट एरियाज असणार आहे. किंवा आपण अख्खा ब्रेन घेऊया आधी, तर काय असणार आहे. अख्ख्या ब्रेनमध्ये एरियाज जे घेतो आपण, दे आर रिजन्स अँड दे आर हॅव्हिंग डिफरंट फंक्शन्स. मोटार एरिया अँड अनदर इट इज सेन्सरी एरिया. दोघांमध्ये काय डिफरन्स असेल बेटा. मोटार एरिया मीन्स रिलेटेड विथ व्हॉट, ॲक्टिव्हिटी. सेन्सरी एरिया मीन्स रिलेटेड विथ व्हॉट, सेन्सेशन असणार आहे. एवढं लक्षात आलं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल जे कोणी सेन्सेशन, आता तुम्ही म्हणजे मी तुम्हाला बघते, तर बघते इट मीन्स व्हॉट बेटा, तर हे माझं कुठलं विजनचा सेन्सेशन आहे. तर विजनवाला सेन्सेशन कुठल्या एरियात जाणार माझ्या आधी, सेन्सरी एरिया, जो डायरेक्ट मी इथून घुसून पाठीमागे काढला, दॅट इज व्हॉट ऑसिपिटल लोबमध्ये. ठीक आहे. कुठे टाकला मी डायरेक्टली, ऑसिपिटल लोब. सो ऑसिपिटल लोबमध्ये माझा कुठला सेंटर असणार आहे बेटा, म्हणजे सगळ्यांचा आपला ऑप्टिक सेंटर विल बी देअर और ऑप्टिक एरिया विल बी देअर. ज्याने काय केलेलं आहे बेटा, सो त्यांनी सेन्सेशन आणलं आहे, सो सेन्सरी एरिया विल बी देअर. सेन्सरी एरियाला नंतरहून काय करतो आपण, दॅट इज कन्वर्ट करतो ॲक्टिव्हिटीजमध्ये. बघा मी काय काय सांगते. सगळ्यात पहिले आपण एखाद्या गोष्टी, नाही का, एकदम सिम्पल आहे बेटा. एखादी गोष्ट आपण जेव्हा बघतोय, आपल्याला आपण अभ्यास करतोय, आपण स्टडी करतोय, आपल्याला कुठली गोष्ट समजली तर आपण मुवमेंट ऑफ द हेड करणार आहेत. बरोबर. हे यानुसार किंवा आपल्या काहीतरी ॲक्टिव्हिटीज आहे. ॲक्टिव्हिटीज मीन्स दिस इज रिलेटेड विथ मोटर. इट इज रिलेटेड विथ व्हॉट, मोटर. सेन्सेशनशी रिलेटेड सेन्सरी आलाय. बरोबर. मग आता या दोघांच्या मध्ये अजून एक एरिया असतो विच इज नोन ॲज द असोसिएशन एरिया. कुठला एरिया बोलायचा, असोसिएशन एरिया. सिंपल आहे. कसं असतं बेटा की सेन्सरी एरियाने एखादा सेन्सेशन ग्रॅप्स केला आणि तो मेसेज कुठे गेला, सेन्सरी एरियापर्यंत गेला. मग ते बघण्याचा असेल, स्मेलचा असेल, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. तर तो एरिया, तो जो जे काही नर्व असते, सेन्सरी नर्व सेन्सेशन घेऊन कुठे जातात, सेन्सरी एरियामध्ये. मग ते कुठल्या टाईपचं सेन्सेशन आहे, इज दॅट सेन्सेशन रिलेटेड विथ आईज आहे, कुठल्या टाईपचं सेन्सेशन आहे, त्याची काय होते बेटा, ॲनालिसिस होते, है ना. ॲनालिसिस झाल्यानंतर, ॲनालिसिस कोण करणार आहे बेटा, असोसिएशन एरिया. अँड ॲनालिसिस झाल्यानंतर अकॉर्डिंगली जे आहे, जी काही आपली ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, ॲक्टिव्हिटी, तर ती ॲक्टिव्हिटी लगेच त्या असोसिएशन एरियामधून कुठे जे आहे तर ते हे जाणार आहे, ऑर्डर जाणार आहे मोटर एरियाला, आणि तिथून काय होणार बेटा, मोटर ॲक्टिव्हिटीज होतात. आता सिम्पलशी गोष्ट आहे की आता कसं, आता मी केव्हाचं जे आहे तर विजनचं मी एक्झाम्पल देते. कधी कधी बघा बेटा, आपण कुणाला बघितलं, आपण रिस्पेक्ट देतो त्यानुसार, म्हणजे समोरची व्यक्ती कशी त्यानुसार आपण वागतो. ती फक्त आपल्याला दिसली तरीसुद्धा आपण त्यानुसार जे येतं, ती व्यक्ती कशी त्यानुसार आपण जे तर आपलं बिहेवियर असतं. रिस्पेक्टफुल असेल तर रिस्पेक्ट देतो. दिस इज व्हॉट मुवमेंट. बरोबर. तर हे एक झालं, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी झाली. रिस्पेक्टफुल पर्सन दिसला, सेन्सेशन गेलं आपल्या सेन्सरीनं, तिथून जे येतं कुठे, असोसिएशन एरियाने काय केलं, त्याला ॲनालिसिस केले की कोण दिसलं आहे, आणि तिथून मग ऑर्डर कुठे जाते, मोटर एरियाकडे. अँड दॅन आपण जे तर हेड डाऊन, यू नो, असं हे करतो ना, हेड डाऊन म्हणजे असंही करतो, सो दॅट इज व्हॉट बेंडिंग ऑफ हेड. सो दॅट इज व्हॉट बेटा द रिस्पेक्ट. असं झालं. एखादी व्यक्ती आपल्याला दिसली आणि ती आपल्याला आवडत नाही आहे, तर आपण लगेच काय करतो, वेगळं आपण वागतो, है ना. तर हे सगळं काय चालू आहे बेटा, हे सगळं जे आहे ना, ॲनालिसिस वर्ड बोलते मी.
ॲनालिसिस कुठे होत आहे बेटा आणि कसं वागायचं हे सगळं कुठल्या एरियामध्ये होत आहे? इन द असोसिएशन एरिया. इन विच एरिया इट विल बी? इन द असोसिएशन एरिया. एवढं एक लक्षात आलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे परत पुढे येणार आहे. इथे सध्या आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या एरियामध्ये, फ्रंटल लोबमध्ये विच एरियाज आर प्रेझेंट, सो दॅट वी हॅव टू सी. ॲज फॉर एक्झाम्पल हिअर यू आर सीइंग द फ्रंटल लोब. कुठला लोब घेताय बेटा? फ्रंटल लोब. हा फ्रंटल लोब आहे. इथे कुठले कुठले सेंटर्स आहेत तर ते आपण बघूया. ठीक आहे, फ्रंटल लोबमध्ये. In them, the first one it is, which area is there बेटा? Motor area. कुठला एरिया आहे बेटा? Motor area is there. Motor area काय करतो बेटा? It controls voluntary motor activities and movements of muscles. So motor area म्हणजे motor activities. हे काय आहे बेटा? motor activity आहे. पण व्हॉलेंटरी की इनव्हॉलेंटरी? व्हॉलेंटरी. लक्षात घ्या. Why word is movement of hands it is voluntary and movement of stomach it is involuntary. लक्षात आलं असेल. स्टमकचं मुवमेंट हे इनव्हॉलेंटरी आहे. मुवमेंट ऑफ हँड्स लिम्स हे काय असणार? व्हॉलेंटरी आहे. मग फ्रंटल लोब मध्ये कोणता एरिया आहे बेटा? मोटर एरिया. मोटर एरिया कुणाला कंट्रोल करतोय बेटा? दॅट इज व्हॉलेंटरी मोटर ऍक्टिव्हिटीजला कंट्रोल करेल. ऑल्सो व्हॉट? मुवमेंट ऑफ मसल्स. बराबर बेटा? ठीक. Next one it is, there is what beta? One more pre-motor area. One more it is what beta? Pre-motor area is there. Motor area आहे पण त्याच्यासोबत अजून एक कोणता आहे बेटा? Pre-motor area. Pre-motor area it is for what? Is higher center for what? Involuntary movements and autonomous nervous system. इथे कोण होती? व्हॉलेंटरी मोटर मुवमेंट्स होते. इथे कोण आहे? इनव्हॉलेंटरी आहे. मग इनव्हॉलेंटरी मुवमेंट्सला कोण कंट्रोल करतंय? प्री मोटर एरिया. व्हॉलेंटरी मोटर एरियाजला कोण कंट्रोल करतोय? मोटर एरिया. आलं बेटा लक्षात? सिंपल आहे एवढं. मोटर एरिया कशाशी रिलेटेड आहे? त्याच्यानंतर आणि प्री मोटर एरिया कशाशी रिलेटेड? मुवमेंट येतात. तिथे सेन्सेशन्स नाही आहेत. काय येतात बेटा? मुवमेंट्स. आणि ऑटोनॉमस काय होतं? व्हॉलेंटरी की इनव्हॉलेंटरी? इनव्हॉलेंटरी. ऑटोमॅटिक आहे म्हणजे इनव्हॉलेंटरी आहे. सो म्हणून मग ते कसं असणार आहे बेटा? प्री मोटर एरिया. ठीक आहे. नेक्स्ट इट इज व्हॉट? असोसिएशन एरिया. विच एरिया इट इज बेटा? इट इज असोसिएशन एरिया. आता असोसिएशन एरिया मी काय बोलली? सेन्सेशन अँड मोटर ऍक्टिव्हिटीच्या मध्ये जो असेल इट इज व्हॉट? असोसिएशन एरिया. सो इट इज फॉर व्हॉट बेटा? फॉर कोऑर्डिनेशन between sensation and movements. Sensation and movements. आलं बेटा लक्षात? ते एक झालंय. Next it is what beta? It is the Broca's area. Which area it is? Broca's area. लक्षात घ्या. Broca's area it is motor speech area. It is what? Motor speech area. बेटा आता मी बोलते इट मीन्स माझा स्पीच चालू आहे आणि हे जे ते हे मोटारमध्ये जात आहे. तुम्ही माझं बोलणं ऐकताय. सो इट विल बी व्हॉट? सेन्सरी स्पीच एरिया. लक्षात आलंय? मोटार स्पीच आणि सेन्सरी स्पीचमध्ये काय डिफरन्स आहे? ओके. सो मोटार स्पीच एरिया है ना, इट इज व्हॉट बेटा? ब्रोकास एरिया. Motor speech area. Of course, what it will do beta? Motor speech area. Whatever the thoughts are there. मी बोलते इट मीन्स माझ्या डोक्यात ह्या सगळ्या गोष्टींचे थॉट्स आहेत. मग मी जर बोलली नसती तर माझे हे थॉट्स माझ्यापुरताच राहिले असते. तुम्हाला कळलं असतं का की मॅडमच्या डोक्यात काय आहे? नाही कळणार. बराबर. सो व्हॉट दिस एरिया है ना, द स्पीच एरिया, मोटार स्पीच एरिया इज डूइंग, it is translating the thoughts into what beta? The words or speech. And there is what? Movement of lips, then vocal cord and then tongue also. है ना, tongue सुद्धा जे तर आपल्याला हेल्प करते बेटा, है ना. So that one. So it translates the thoughts into speech. बराबर. Areas for emotions. तुम्हाला माहित आहे का बेटा? कधी पण बघा, आपल्याला एखादी गोष्ट, आपण पेपर सॉल्व करतोय किंवा एखादी गोष्ट आपण आठवतोय तर आपण इथेच ठोकतो, हे ना, असं करतो आपण. कधीच असं आठवताना असं, ते क्वचित काही मुलं मला दिसली आहे तर ते असं विचार करत असतात. असं नसतं, आपण नेहमी असंच करतोय. इट मीन्स व्हॉट? आपण काय करतोय? आपण काहीतरी आठवतोय.
आठवतोय, आठवणं मीन्स इंटेलिजन्स झालंय, मेमरी झाली आहे. सो इथे ते काय बोलतात बेटा, दॅट एरियाज फॉर एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स, एक्सप्रेशन ऑफ व्हॉट, इमोशन्स आहे, कुठल्या पण टाईपचं इमोशन, रागाचं इमोशन, हसायचं इमोशन, वॉट एव्हर इट इज. अगेन व्हॉट बेटा, इंटेलिजन्स इज देअर, विल पॉवर इज देअर, मेमरी इज देअर, पर्सनॅलिटी एक्सेट्रा आर लोकेटेड इन विच लोब, फ्रंटल लोब आहे. आलं बाळा लक्षात. तर हे असं असतं. ओके. सो आपण काय काय बघितलंय, फ्रंटल लोब बघतोय. फ्रंटल लोबमध्ये कुठले कुठले एरिया सांगितले सांगा बेटा. एक तर पहिला कोण होता, येस टेल मी, मोटर एरिया. अच्छा, सगळ्यात पहिले मोटर एरिया आणि सेन्सरी एरियामध्ये काय डिफरन्स आहे. मोटर एरिया इट इज रिलेटेड विथ व्हॉट, द मूवमेंट्स है ना, मूवमेंट. सेन्सरी मीन्स रिलेटेड विथ सेन्सेशन. दोघांच्या मध्ये कोऑर्डिनेशन कोण आणतो, असोसिएशन. मग फ्रंटल लोब मध्ये कोणते कोणते आहेत बेटा, एक मोटर एरिया आणि दुसरा प्री मोटर एरिया. मोटर एरिया फॉर व्हॉट बेटा, इट कंट्रोल्स द मोटर ऍक्टिव्हिटीज ऑफ वॉलेंटरी मसल्स है ना, वॉलेंटरी मोटर ऍक्टिव्हिटीज. प्री मोटर एरिया कुणाला कंट्रोल करतो बेटा, इनवॉलेंटरी मोटर ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. तीसरा कौन है बेटा, एसोसिएशन एरिया. व्हाट इट विल डू, इट इज फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन sensation and yes, and then next it is Broca's area. Broca's area it is what, the motor speech area. motor word पाहिजे आहे है ना, motor speech area. what it will do, it will translate thoughts into speech. other which centers are there, yes, बोला कुठले कुठले. एक इथे इट इज फॉर एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स. दूसरा काय आहे, इंटेलिजन्स. नेक्स्ट हां, विल पॉवर. नेक्स्ट memory, then personality etc. where they are located, they are located in the frontal lobe है ना, असे frontal lobe मध्ये. क्लिअर बेटा. ओके. चल नेक्स्ट इट इज व्हॉट, द परायटल लोब. फक्त एक ओव्हरलुक करा, वाचू नका आता लगेच. सो नंतरहून रीड करायचं आहे, चेक करून घ्या. Done. One more is there. Vernix area is there. Vernix area. Vernix area, हाँ बेटा, ही डायग्राम बघा किती छान आहे. याच्यामध्ये ना बेटा, तर ते काय बोलतात आहे की एक ब्रोकास एरिया असतो. दिस इज ब्रोकास एरिया, मोटर स्पीच एरिया. अनदर इट इज वर्निक्स एरिया. इट इज सेन्सरी स्पीच एरिया. इट इज व्हॉट बेटा, सेन्सरी स्पीच एरिया. सेन्सरी स्पीच एरिया म्हणजे आता मी बोलते, तुम्ही ऐकताय. तुम्ही ऐकताय, इट मीन्स माझं जे स्पीच आहे त्याला तुम्ही काय करताय, सेन्सेशन करताय, तुम्हाला येत आहे. सो दॅट इज व्हॉट, विच एरिया युअर्स इज वर्किंग, वर्निक्स एरिया. माइंड नाव इट इज विच वन, द ब्रोकास एरिया है ना, तसं. अँड बेटा, सो वर्निक्स एरिया then it helps in understanding. वर्निक्स एरिया काय करतो, इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग व्हॉट, द स्पोकन अँड रिटन वर्ड्स. then location at the area of contact between टेम्पोरल, परायटल, ऑसिपिटल. बघा बेटा, वर्निक्स एरिया कुठे प्रेझेंट आहे, तर टेम्पोरल, परायटल आणि ऑसिपिटल तिघांच्या मध्ये येतोय. टेम्पोरल, परायटल, ऑसिपिटल म्हणजे इथे बॅक साईडला है ना. सो तिथे ते प्रेझेंट असणार आहेत. आता वर्निक्स एरिया एवढं लक्षात आलंय. आपण कुणाला पण बोलतो ना, अरे तुला कळत नाही आहे का मी काय बोलते, याचा अर्थ त्यावेळेस त्यांचा कुठला वर्क नाही करत आहे, कोणता एरिया वर्क नाही करत आहे, वर्निक्स एरिया. मग याच्या पुढे काय बोलणार तुम्ही, तुझा वर्निक्स एरिया काम नाही करत आहे ना, तसं आहे. आणि आपलं, आणि केव्हाची मी काय सांगते तुला, कुठल्या एरियाचं माझं काम करतोय, ब्रोकास एरिया केव्हाचं माझं काम करतोय, तुझा वर्निक्स एरिया काम नाही करत आहे का, है ना. असे वर्ड्स एकदा जस्ट ट्राय करून बघा नॉन बायस स्टुडंट्सला. चल आता पुढे. भारी वाटतं मला असं नॉन बायस. हाँ, इसीलिए तो मैं बोल रही हूँ, बोलो उनको. भारी वाटतं ना असं आपल्याला, असं वाटतं वा किती वर्ड्स माहिती आहे आपल्याला. चला आता इथली गोष्ट पुढे. तर नेक्स्ट येते, बघितलं एकदा ओव्हरलुक केलं बेटा फक्त. ठीक आहे. चल आता नेक्स्ट येते बेटा, अबाउट द परायटल लोब्स. चल, परायटल लोब्स जे आहे, कुठे परायटल, ना इथे आहे ना, बरोबर. परायटल लोब. परायटल लोबमध्ये ना बेटा, तर कुठलं सेन्सेशन, कुठला एरिया आहे, सो दॅट वे विल सी. In parietal lobe,
आर मेनली, बेटा वर्ड बघा, सोमास्थेटिक सेन्सेशन. एरियाज आर फॉर व्हॉट? सोमास्थेटिक सेन्सेशन. सोमा मीन्स बॉडी. सोमा म्हणजे काय? बॉडी. सो दॅट इज व्हॉट, हे सेन्सेशन्स कोणते सेन्सेशन्स आहे? बॉडीली सेन्सेशन्स आहे. मग बॉडीमध्ये कोणते सेन्सेशन्स होत असतात? पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट एक्सेट्रा. टेस्टसाठी काय आलंय बेटा? गस्टॅटो रिसेप्टर, गस्टेशन, टेस्ट, टंग, तसं है ना. सो हियर बेटा इन परायटल लोब विच एरियाज आर देअर बेटा? परायटल मध्ये कोणते एरियाज येतात आहे परायटल लोब मध्ये? दॅट इज मेनली फॉर सोमास्थेटिक सेन्सेशन. सोमास्थेटिक, सोमा म्हणजे काय सांगितलंय? बॉडी. सो विच आर दी सोमास्थेटिक sensations बेटा? They are related with pain, pressure, yes, temperature, taste, etc. ठीक आहे. नेक्स्ट वन एकदा ओव्हरलुक करा परत बुकमध्ये. नेक्स्ट इट इज व्हॉट बेटा? द टेम्पोरल लोब्स. फक्त बघा, हां एवढं झालंय असं. आता नेक्स्ट वन, नेक्स्ट इट इज व्हॉट? द टेम्पोरल लोब्स. इन टेम्पोरल लोब, टेम्पोरल कुठे येतो? इथे है ना. इन दिस टेम्पोरल लोब, आता मी काय करते माहिती आहे का? इथे त्यांनी कसं दिलंय? स्मेल आहे, हिअरिंग आहे आणि इथे येतात. तर स्मेल आणि टंग येते, टंगचंच आहे ना इथे, ते स्पीच आहे, सॉरी स्पीच आहे. टंग काय करते? स्पीच करते ते. आणि इथे काय? हिअरिंग. एक ट्रँगल तयार होतोय हा, आणि ट्रँगल तयार करून इकडे टाका. हा कोण आहे? टेम्पोरल. म्हणजे फक्त लक्षात ठेवण्यासाठी. स्मेल येते, स्पीच येते, हिअरिंग येते, म्हणजे हा हा काय झाला? एक ट्रँगल. ट्रँगल तयार करून इकडे मी पाठवलं त्याला. तर हा कोण आहे? टेम्पोरल रिजन आहे. एवढं लक्षात आलं बेटा? इट कंटेन्स सेंटर्स फॉर स्मेल, हिअरिंग अँड व्हॉट बेटा? दॅट इज द स्पीच, है ना. स्पीच येत आहे. नाव हिअर आहे ना बेटा की हिअरिंगसाठी आहे ना वन वर्ड इज देअर, ऑडिटरी. फॉर हिअरिंग व्हॉट वर्ड इज देअर? ऑडिटरी, है ना. अँड फॉर स्मेल, ऑल्फॅक्शन. ठीक आहे. दॅन नेक्स्ट इट इज अबाउट द ऑसिपिटल लोब. तुम्हाला आठवते मी मगाशी काय बोलले होते? जर बघितलंय कुणाला तर आईसचं सेन्सेशन डायरेक्टली मी इकडे पाठीमागून काढते. म्हणजे कोण बेटा? म्हणजे ही दिसलेली रे अशी. हे मला फक्त सांगायचं आहे तुम्हाला की काय लक्षात ठेवायचं की विजनचा सेंटर कुठे आहे बेटा? एरिया, इट इज इन ऑसिपिटल लोब. सो ऑसिपिटल लोब हॅव विज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ विजन. आलं बेटा लक्षात? सो दॅट्स इट. आता कोण राहिलेलं आहे बेटा इथे? वर्निक्स एरिया झालंय ना हे. सी वर्निक्स एरिया सेन्सरी स्पीच एरिया होता ना. सो व्हॉट इट विल डू बेटा? सेन्सरी स्पीच एरिया फॉर अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेटिंग रिटन अँड स्पोकन लँग्वेज, है ना. रिटन अँड स्पोकन लँग्वेज. आता माझं काय चालू आहे? मला तुम्ही ऐकता तर स्पोकन लँग्वेज तुम्ही बुकमध्ये वाचताय. सो दॅट विल बी व्हॉट? रिटन लँग्वेज. त्याला हे काय करतो बेटा? सेन्सरी वर्निक्स एरिया सेन्सिटाईज करतो. दॅट्स इट. दॅन दे आर सेइंग व्हॉट? इम्पॉर्टंट आहे की सेरिब्रममध्ये ऑल द 3 टाइप्स ऑफ एरियाज आर देअर, है ना. सी सेरिब्रम कंटेन्स ऑल 3 टाइप्स ऑफ एरिया, सेन्सरी, मोटर अँड विच वन? द असोसिएशन एरिया. एवढं लक्षात आलंय बेटा? सो सेरिब्रममध्ये सगळं आहे. ठीक आहे. इथे आपण आता स्टॉप करूया. बाकीचं उद्या.